तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय डाक विभागात 44,228 जागांची मेगा भरती निघालेली आहे. ही भरती आहे पोस्ट ऑफिस विभागात. तर तुम्हाला यामध्ये 2 प्रकारच्या पोस्ट दिसतील, ब्रांच पोस्ट मास्टर आणि असिस्टंट पोस्ट मास्टर. तर या दोन्ही पण पोस्ट 10वी आहेत फक्त. त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास आणि MSc झालेलं पाहिजे तुमचं. त्यासाठी तुमच्या वयाची अट दिली 18 वर्ष पूर्ण पाहिजे आणि 40 वर्षापर्यंतचे विद्यार्थी ह्याच्यात सर्व फॉर्म भरू शकतात. त्याच्यात पण ST/SCला 5 वर्ष सूट म्हणजे 45 वर्षापर्यंत आणि OBC वाल्यांना 43 वर्षापर्यंत. ह्या जागा संपूर्ण भारतात आहेत आणि ST/SCला फी नाही आहे. फक्त OBC आणि जनरलच्या विद्यार्थ्यांना, ओपनच्या विद्यार्थ्यांना 100 रुपये फी आहे. फॉर्म स्टार्ट होत आहेत आता 15 जुलैपासून चालू झालेत, तर 5 ऑगस्टपर्यंत मुदत आहे त्याची. तर तुम्ही इथं बघू शकता भारतातल्या प्रत्येक राज्यात किती किती जागा आहेत. महाराष्ट्रात 3083 जागा दिलेल्या आहेत आपल्याला. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता महाराष्ट्राला 3083 जागा दिलेल्या आहेत. त्याच्यात पण अजून एक कोकणी आणि मराठी असा एक ऑप्शन आहे कोकण पट्ट्यासाठी, त्याच्यासाठी 87 जागा दिलेल्या आहेत. तर तुम्हाला जर का 10वीला चांगले टक्के असेल तर तुम्ही हा फॉर्म नक्की भरा, कारण की याच्यासाठी कुठलीही परीक्षा होत नाही आणि ह्या जागा फक्त मेरिटवर भरल्या जातात. त्याच्यामुळं तुम्ही हा फॉर्म नक्की भरा. तुम्हाला मी खाली या जाहिरातीची आणि वेबसाईटची लिंक टाकतो. तुम्ही वेबसाईट ओपन करून फॉर्म कसा भरायचा ते मी तुम्हाला पूर्णपणे सविस्तर माहिती देतो आता. तर मित्रांनो, भारतीय डाकची अशा प्रकारची वेबसाईट ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला खाली ऑप्शन दिसत आहेत अप्लाय ऑनलाईन वगैरे वगैरे. तर आपल्याला स्टेज 1 रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर क्लिक केल्यानंतर 1-2 सेकंद थांबायचं आहे. वेबसाईट जर लोड खाते. तिथं रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं हे ओपन होईल, पेज ओपन होईल. त्याच्यात पहिले आपल्याला मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाकायचा असतो. त्याच्यात OTP येतील आपल्याला, ते OTP व्हेरीफाय करायचे असतात. तर इथे मी आता पहिले विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर टाकणार आहे. मोबाईल नंबर पूर्ण टाका व्यवस्थित. त्याच्यानंतर व्हॅलिडेट युअर मोबाईल नंबर, त्याच्यावर क्लिक करा. तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. त्याच्यात नंबर्स आणि लेटर्स असतात, स्मॉल लेटर्स आणि नंबर्स असतात. ते OTP जसाच तसा टाका आणि सबमिट OTP म्हणा. OTP व्हॅलिडेट करून घ्यायचं, सबमिट करून. OTP व्हॅलिडेट झाला की खाली लगेच स्मॉल लेटरमध्ये ईमेल ID टाकायचं आहे. आपण स्मॉलमध्ये टाकला तरी पण तो कॅपिटल होऊन जातो, त्याच्यामुळं त्याचं काय टेन्शन नाही घ्यायचं. त्याच्यानंतर व्हॅलिडेट ईमेलवर क्लिक करायचं. तसंच जसं मोबाईलला आपल्या SMS OTP आला तसंच आपण जो Gmail किंवा जो कोणता तुम्ही ID टाकाल, ईमेल ID, त्याच्यावर तुम्हाला एक OTP येईल. तो OTP पण परत तसाच टाकायचा आहे आणि तो व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे. सबमिट OTPवर क्लिक केलं की तुमचं लगेच OTP सबमिट होऊन जाईल. त्याच्यानंतर खाली लगेच पूर्ण नाव टाकायचं आहे आपलं कॅपिटलमध्ये. जसं तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर असेल तसंच टाका. त्याच्या खाली आईचं नाव टाकायचं आहे, कारण की आपल्या 10वीच्या स्टेट बोर्डच्या मार्कशीटवर आईचंच नाव असतं, तर आईचंच टाका, वडिलांचं टाकू नका. त्याच्या खाली जन्मतारीख आहे, जन्मतारीख टाका. नंतर तुमचं जेंडर टाका, म्हणजे लिंग टाका. तुम्ही पुरुष असाल तर मेल सिलेक्ट करा, स्त्री असाल तर फिमेल करा. त्याच्यानंतर खाली कम्युनिटी दिली आहे, त्याच्यात आपली कास्ट टाकायची आहे, कॅटेगरी. त्याच्यानंतर 10वी कोणत्या वर्षी पास झाला ते आपण बघून व्यवस्थित टाकायचं आहे आणि खाली कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा कोड पूर्णपणे कॅपिटलमध्ये असेल, तो व्यवस्थित बघून व्यवस्थित टाका, नाही तर तो घेत नाही लवकर, त्याच्यामुळे व्यवस्थित टाकायचा आणि खाली सबमिटवर क्लिक करा. आता हा होईल तुमचा रजिस्ट्रेशनचा पहिला पार्ट. त्याच्या खाली अजून लगेच दुसरा पार्ट पण येईल. तर त्याच्यामध्ये पहिले तुमचा आधार कार्ड नंबर टाका. पर्सन विथ डिझेबिलिटी म्हणजे तुम्ही अपंग असाल तर येस करा, नसाल तर नो करा. त्याच्यात तुम्ही एम्प्लॉय आहेत की नाही ते विचारलं आहे, तिथं पण नो करून द्या. आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या भाषा येतात ते विचारलेलं आहे,
तर मग आपल्या मार्कशीटवर 3 भाषा आहेत, इंग्लिश, मराठी, हिंदी. त्या तिन्ही पण सिलेक्ट करा. आणि नंतर आपला फोटो आणि सही. तर मी फोटो आणि सही पहिलेच क्रॉप करून घेतलेले आहे, ते मी अपलोड करतो आहे. तुम्ही पण पहिलेच क्रॉप करून ठेवा आणि सबमिटवर क्लिक करा. आणि इथं एक चेकबॉक्स येईल. पहिले माहिती चेक करून घ्या पूर्ण आणि चेक झाल्यावर सबमिटवर क्लिक करा. सबमिट झाल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जनरेट होईल. त्याच्यावर डबल क्लिक करून तुम्ही तो कॉपी करून घ्या. नंतर ते सबमिट केल्यावर इथं सर्कल निवडायचं, त्यात महाराष्ट्र सर्कल टाका. नंतर परत तुम्हाला OTP जाईल, तो OTP जसाचा तसा टाका. आणि परत खाली कॅप्चा दिला आहे, तो कॅप्चा पण टाका. OTP आणि कॅप्चा व्यवस्थित टाका, त्याच्यानंतरच पुढं जाईल ते. कॅप्चा टाकून झाला की नेक्स्ट म्हणा. नंतर मग तुमचा फॉर्म चालू होईल. त्याच्यात पहिले ॲड्रेस टाकायचा आहे. तर तुम्ही गावाकडे राहत असाल तर मी टाकतो आहे त्याचप्रमाणे टाका. तुमच्या गावाचं नाव, खाली स्ट्रीटवर तुमचं पोस्ट टाका, सिटी विलेजमध्ये तालुका टाका आणि पंचायत, मंडळ आणि डिस्ट्रिक्टचा ऑप्शन दिलं, त्यात तुमचा जिल्हा टाका. नंतर खाली पिनकोडचा ऑप्शन आहे, त्याच्यात पिनकोड टाका. आणि तुम्ही जर सिटीमध्ये राहत असाल तर त्यांनी दिलेला आहे त्याचप्रमाणे टाका, हाऊस नंबर, स्ट्रीट, सिटी, पंचायत वगैरे आणि पिनकोड टाकून सबमिट करून द्या. त्याच्यानंतर खाली तर इथं पहिलं आपलं बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. बोर्ड सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला लँग्वेज सिलेक्ट करायचे असतात. बाकीचे सब्जेक्ट येऊन जातात. तिथं सब्जेक्टचे मार्क टाकायचे असतात. तर पहिले आपल्याला सेकंड लँग्वेज निवडायची आहे. तुमच्या मार्कशीटवर बघून घ्यायचं सेकंड नंबरला कोणता विषय आहे, नंतर फर्स्ट नंबरला कोणता आहे आणि 3 नंबरला कोणता आहे ते बघून घ्या. त्याचप्रमाणे इथं भाषा निवडा. तर पहिले ही सेकंड नंबरला हिंदी, फर्स्ट नंबरला मराठी आणि थर्ड नंबरला इंग्लिश आहे माझ्या मार्कशीटवर, त्याप्रमाणे मी टाकतो आहे. तुम्ही पण तुमच्या याच्यावर असंच असेल तर असंच टाका. आणि आता मी मार्क भरतो आहे. जसे की मार्कशीटवर आहेत त्याचप्रमाणे मार्क टाका, चुकीचे मार्क टाकू नका. कारण की चुकीचे मार्क टाकले आणि तुमचं सिलेक्शन जरी झाल्यानंतर तरी तुमचे डॉक्युमेंट चेक झाल्यावर तुम्हाला ते घेणार नाही. त्याच्यामुळे मार्क व्यवस्थित भरा, एक एक पूर्ण बघून घ्या व्यवस्थित आणि मगच प्रत्येक विषयाचे मार्क व्यवस्थित भरा. आणि त्याच्या खाली एक CGPA स्कोअर म्हणून दिलेला आहे, त्याच्यात काहीच टाकायची गरज नाही. सेव्ह आणि कंटिन्यू म्हणून त्याच्यावर क्लिक करा, ते पुढे जाईल. मग तुमचा हा पहिला पार्ट पूर्ण भरून झालेला आहे. मित्रांनो, इथूनच आपल्याला आता पुढे मेन पार्टकडे वळायचं आहे की तुम्हाला नोकरी कोणत्या जिल्ह्यात करायची. तर इथे तुम्ही पहिले जागा बघून घ्या, कोणत्या जिल्ह्यात तुमच्या कॅटेगरीच्या किंवा तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात नोकरी करायची, तिथं तुम्हाला जागा आहेत का तुमच्या कॅटेगरीत ते बघून घ्या पहिले आणि मगच जिल्हा निवडा. आता मी ज्या विद्यार्थ्याचा फॉर्म भरतो आहे तो नाशिकचा आहे, पण त्याला रायगडचा फॉर्म भरायचा आहे. तर मी रायगड जिल्हा निवडलेला आहे. तो ST कॅटेगरीचा आहे, तर त्याच्यात मी ST कॅटेगरीच्या जागा भरतो आहे. आता हे प्रिफरन्स जे दिलं आहे त्याच्यात 1, 2, 3 अशा प्रकारे जागा भरायच्या आहेत. तर तुमच्या कास्टच्या ज्या जागा आहेत तिथंच भरत चला, ओपनच्या याच्यात विनाकारण टाकू नका. तुम्हाला खूप जास्त मार्क असेल तर तुम्ही ओपनसाठी पण भरू शकता, तशी काही अडचण नाही आहे. इथे रायगडला ST कॅटेगरीच्या 13 जागा आहेत, म्हणून मी सिरियली प्रिफरन्स दिले आहेत 1, 2, 3, 4 असे 13पर्यंत. तर तुम्ही पण त्याच प्रकारे प्रिफरन्स द्या. तुम्हाला बघून घ्या पहिले तुमच्या हिशोबानुसार तुम्हाला कुठं जवळ पडतं आहे त्याच्यानुसार. तर माझ्या आता इथे पूर्ण 13च्या 13 प्रिफरन्स जागा देऊन झालेल्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला खाली एक डिव्हिजन सिलेक्ट करायचे, जिथं तुम्ही डॉक्युमेंट चेक करायचे असतात. तर तिथं तुमचा जो स्थानिक जिल्हा आहे त्याच जिल्ह्याचं नाव टाका. तर मी तर नाशिकच टाकतो आहे. त्याच्यानंतर आय हेअर बाय डिक्लेअर दॅट तिथं क्लिक करून फॉर्म सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करा. तुमचा फॉर्म भरला जाईल. ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिटेड असा ऑप्शन आहे. त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण फॉर्म बघू शकता इथं. त्याच्यानंतर खाली प्रिंटचा ऑप्शन येईल, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही फॉर्मची प्रिंट काढू शकता. अशा प्रकारे आपला पूर्ण फॉर्म भरून झालेला आहे. मित्रांनो, तुम्हाला याच्यातून काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा. धन्यवाद.